उपमा बनवायला सोप्पा, पण सर्वांनाच आवडेल असं नाही. सर्वांचा मऊ होईल असंही नाही, कोणाचा चिकट पण होतो. हा चिकट होऊ नये आणि सर्वांना आवडेल अशी एक आपण आज पद्धत बघणार आहोत. यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा. याच्यामध्ये तूप वगैरे घालायचं नाही. त्यानंतर एका कढईमध्ये तूप टाकायचं. ते गरम होईपर्यंत एका साईडने गॅसवर पाणी ठेवायचं. ते गरम व्हायला ठेवायचं. हे गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. मोहरी थोडीशी तडतडली की याच्यामध्ये टाकायचं आहे जिरी आणि जिरी आणि मोहरी टाकल्याच्या नंतर हे तडतडलं की आपल्याला टाकायचे आहे एक चमचाभर उडदाची डाळ. याने उपमा छान क्रंची होतं. त्याच्यानंतर टाकायचे शेंगदाणे आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला भाजायचं आहे. त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हिरवी मिरची देखील टाकायची. याला देखील छान पिंकिश कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजतंय तोपर्यंत इकडे आपलं पाणी देखील उकळते. पाणी उकळलं की त्याला बंद करून ठेवायचं. तुम्ही सगळेच अशा पद्धतीने उपमा करत असाल, पण याच्यामध्ये आपण शेवटी एक असा पदार्थ टाकणार आहोत की ज्याने सगळी टेस्ट अजून वाढते, उपम्याची टेस्ट डबल होते. तर हा छान परतून घेतला रवा टाकून हे सगळं परतून घ्यायचं थोडंसं. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण आता याच्यामध्ये आपल्याला लागेल एवढं पाणी घालायचं आहे. छान पाणी घालून याला ढवळून घ्यायचं. हे असं तयार होतं आणि थोडं पाणी कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी अजून ॲड केलं आहे. त्याच्यात आपण तो सिक्रेट पदार्थ टाकणार आहे. तो आहे 4-5 दाणे लिंबू सत्वा आणि एक पाव चमचा साखर टाकायची. छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि याला एक वाफ काढायची. अशा पद्धतीने तुमचा खमंग असा छान उपमा सर्वांना आवडणारा तयार आहे. देखील अशा पद्धतीने उपमा तयार करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा उपमा कसा झाला होता. बाय बाय.